नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनी डिसेंबर महिन्याचा हप्ता हवा असेल तर अर्ज भरताना ही कागदपत्रे तुम्ही जोडली आहेत का? तर आता ती कुठली कागदपत्रे आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी घोषणा केली होती, या योजनेअंतर्गत दरमहा पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती। अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं 1500 रुपयात 2100 रुपये करणार असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं। मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार असून लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर काल माजी महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या अर्जाची कोणतीही छाननी होणार नसल्याचे स्पष्ट केले असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यापूर्वी सरकारकडून काही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहेत। डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्याकडून उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची जी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान महायुती सरकारच्या या नव्या निकषानुसार पुणे आणि सोलापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेचा जो आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना लाभ मिळालेला आहे। तर अशा प्रकारे डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वीच लाडक्या बहिणींकडून आता या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट समोर आलेली आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही न्यूज पोहोचणार आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।